भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचं दिमागदार प्रकाशन नुकतंच मुंबईमध्ये झालं। या प्रसंगी गीतकार जावेद अख्तर, अभिनेता कबीर बेदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भारताविषयीच्या आपल्या आठवणी सांगत असताना स्वतःचा जीवनपट इंडिया अँड आय या पुस्तकामध्ये कुरेशी यांनी उलगडलाय। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंविरोधात लातूरच्या औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दिपकेंसह 6 ते 7 व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे। मुंबई पालिका शाळांमधील मूलभूत सुविधांचा सीजेपी आढावा घेणार आहे। शाळेत सुविधा नसल्यास योग्य भूमिका घेणार असल्याची माहिती सीजेपीचे राष्ट्रीय समन्वयक अजिंक्य शिंदे यांनी दिली आहे। घाटकोपरमधील संत मुक्ताबाई रुग्णालयात डेंग्यू रुग्णाला बेड नाकारल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय। केस पेपर, डॉक्टर आणि औषधांसाठी रुग्णांची तब्बल 6 तास फरफट झाल्याचाही आरोप आहे। भिवंडीत ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। पोलिसांकडून पथसंचलन करून शांतता आणि सुव्यवस्थेचा संदेश देण्यात आला आहे। श्रावण मासानिमित्त ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रम इथं दरवर्षी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूजेचं दर्शन घेतलं। पनवेलमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोदक आणि पुरणपोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागातील महिला गृहउद्योजिका सहभागी झाल्या। मुंबईत ईद ए मिलाद निमित्त 26 ऑगस्टला जोगेश्वरी पश्चिम परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल केलेत। एसवी रोडवर A1 दरबार हॉटेल जंक्शन ते अंबोली नाका दरम्यान गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणारा बास्केट बॉटल हा एक आगळावेगळा प्रयोग करण्यात आला। या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये बास्केटबॉलच्या संकल्पनेवर आधारित विशेष कचरा पेट्या बसवण्यात आल्या। मनोज जरांगेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आला। गंगाधर काळकुटे यांच्या फिर्यादीवरून सदावर्तेंविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। डोंबिवलीत गणपती मेकिंग वर्कशॉप उत्साहात संपन्न झालं। कार्यशाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडू मातीपासून स्वतःच्या हातांनी सुंदर आणि आकर्षक बाप्पाची मूर्ती साकारली। राहुल गांधींच्या भेटीच्या निरोपाला विद्यार्थिनींनी नकार दिला। मला तुमच्या राजकारणाचा भाग करू नका, COEP कॉलेजची विद्यार्थिनी संपदा बडेंनी आवाहन केलं। नाशिकच्या लासलगावमध्ये कांदा परिषद संपन्न झाली। या कांदा परिषदेत कांदा उत्पादकांच्या मागण्यांसाठी 8 ठराव मंजूर झाले। उपवर्गीकरणाविरोधात नाशिकमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात 59 जातींमधील हजारो समाज बांधव सहभागी झाले होते। नागपूरमध्ये ई-बाईक अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला। तरुणी रस्त्यावर कोसळल्यानंतर मागून आलेल्या मनपाच्या इलेक्ट्रिक बसच्या चाकाखाली आल्यानं ती जागीच ठार झाली। नवी मुंबई पोलिसांच्या कॅम्पस कनेक्ट नशामुक्त नवी मुंबई अभियानाचा शुभारंभ झालाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ झालाय। मुंबईत पूर्व उपनगरातील नागरिकांना पोलिसांनी चोरीला गेलेल्या आणि गहाळ झालेल्या मौल्यवान वस्तू परत केल्यात। यात जवळपास 1,15,00,000 रुपये किमतीचे मोबाईल आणि वाहनांचा समावेश होता। मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र दाते गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसले। जोपर्यंत मराठा समाजाला शाश्वत आरक्षणासंदर्भात ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका राजेंद्र दाते यांनी व्यक्त केली आहे। कोल्हापूर दौऱ्यावर असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। अंबाबाईच्या दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली। अन्न आणि औषध प्रशासनाच्या सॅम्पल तपासणीचे रिपोर्ट रखडले। धाराशिवमधील दूध भेसळ प्रकरणातील सॅम्पलचा 1.5 महिन्यानंतरही रिपोर्ट आलेला नाही। अन्न औषध प्रशासनाच्या 90 सॅम्पलपैकी केवळ 8 अहवाल प्राप्त झाले। बीडमधील दिनरूड ते सिरसाळा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। कामामध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर होत असून आवश्यक तांत्रिक निकषांचं पालन केलं जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे।